गुजरात मध्ये आलोय आणि जलेबी फाफडा नाही घेतला तर कसं होईल. आणि ही जिलेबी पण शुद्ध तुपातली आहे, त्यामुळे टेस्टला एकदम भारी लागते आणि गरम आहे. पूर्ण रिअल जांभळाचा हा पल्प आहे, त्यामुळे एकदम मस्त लागतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती. तर आज आमचा आहे अहमदाबाद मध्ये दुसरा दिवस आणि आज ऑफिसचं काम सुद्धा करायचंय, त्यामुळे आज सकाळी लवकर उठलोय. तर आधी ऑफिसचं काम लवकर उरकून घेऊ आणि मग त्यानंतर आपण जाणार आहोत अहमदाबाद मधील स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेल्या माणिक चौकामध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओची सुरुवात करूया. आलेलो आहोत आता नाश्ता करण्यासाठी. मी घेतले तिथं सँडविच आणि चोकोस आणि इकडं आहे वॉटरमेलन. अजून उत्तप्पा पण सांगितलाय, तो आता लाईव्ह ऑर्डर मध्ये आहे, 5-10 मिनिटात येईल. चला तोपर्यंत नाश्ता करून घेतो. तर मित्रांनो चला, आपल्या हॉटेलच्या खाली हा जो आगारो मॉल आहे इथे जाऊन बघूया काय आहे. बाकी सगळीकडे फिरलो पण आपल्या हॉटेलच्या खाली जो मॉल आहे तोच बघायचा राहिलाय. इथे आतमध्ये जाऊन बघूया आता काय आहे. इथून मॉलची एंट्री आहे. इथे आल्या आल्या एंट्रीलाच ही मूर्ती ठेवलेली आहे बघा. इथे ट्रेन सुद्धा चालतीये मॉल मध्ये. सगळ्याच मॉल मध्ये अशा छोट्या छोट्या टॉय ट्रेन असतात. इथे पण ही टॉय ट्रेन आहे आणि इकडे स्टॉल लागलेले आहेत, बहुतेक हे खादीच्या कपड्यांचे असतील. इकडे आईस्क्रीम शॉप पण आहे. समोर हे बडशेपचे शॉप आहे, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बडशेप मिळत आहेत. इकडे किड्स प्ले एरिया आहे, चालू आहे की बंद आहे माहिती नाही, आता बंद आहे बहुतेक तो. वरती छत बघा या मॉलचं, मस्त केलंय. हा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एरिया, पण हा बंद आहे आता. संध्याकाळी वगैरे चालू होत असेल बहुतेक. बघा इकडे कपडे पण मिळत आहेत, म्हणजे स्टॉल वरती मिळत आहेत. जसे ब्रँडेड शॉप तर सगळ्याच मॉल मध्ये असतात. बघा इकडे सेल चालू आहे, सेल 50% ऑफ. पुढे इकडे चालू आहे की बंद आहे बघावं लागेल. इकडे 24 आवर्स कॅफे आहे, 24 तास चालू असतो हा कॅफे. इकडे बरेचसे शॉप अजून बंद आहेत, तरी आता 2 वाजलेत परंतु अजून बरेचसे शॉप ओपन झाले नाहीयेत. हे बघा हे पण बंद आहे, हाऊस टू होम. इथे सुद्धा फ्लॅट 50% ऑफ, परंतु बंद आहे सध्या. हे ते छोटे छोटे डेकोरेशनचे आयटम ठेवलेले आहेत घरासाठी. इथे बघा गौतम बुद्धांची मूर्ती घरात ठेवण्यासाठी मस्त आहे. चला या साईडला तर मॉल मध्ये सगळं बंद आहे, बाकी साईडला जाऊन बघू. वरती पण असेल, वरती पण जाऊन बघू. पर्स बघा किती ठेवलेले आहेत इथे, कुठल्या ब्रँडचे आहेत, मिक्स आहेत बहुतेक सगळ्या. शॉप तर ली कुपरचा आहे, पण सगळ्याच ब्रँडच्या मिक्स पर्स ठेवल्यात. बघा लिवाईसचं पण शॉप आहे इथे. या साईडला सगळे ब्रँडेड शॉप्स आहेत, जॅक अँड जोन्स, लिवाईस, बिईंग ह्युमन पण आहे पुढे. आणि ते लहान मुलांना खेळण्यासाठी छोट्या छोट्या गाड्या, छोटीशी बस पण आहे, मॉल मध्येच फिरवतात. चला वरती जाऊया. या साईडला पण शॉप्स आहेत आणि बहुतेक 2 फ्लोअरचा आहे. आपण ग्राउंड फ्लोअरला आहे, अजून वरती 2 फ्लोअर आहेत. चला इथून वरती जाऊया आता. इथे बघा जिन्यामध्ये पूर्ण गॅलेक्सी प्रिंट केली आहे. भारी दिसते. बघा इकडे फूड कोर्ट आहे, समोर रेस्टॉरंट्स अँड सिनेमाज, आणि इकडे आहे गेम झोन. गेम झोनची एंट्री कशी केली इथून. आणि आपण आलोय आता डायरेक्ट सेकंड फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला जास्त काय नाही. इकडे बघ फर्स्ट फ्लोअरला एकच शॉप आहे आणि या साईडला ओपन आहे, लिफ्ट वगैरे आहे पण बंद आहे ते, त्यामुळे डायरेक्ट सेकंड फ्लोअरला आलोय आता. आणि वरती आता काय नाही, वरती डायरेक्ट छत आहे, खाली लोक बसली आहेत. हे बघा इथे मसाला कंट्री म्हणून रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट बघा आतमधून मस्त दिसतंय. आणि इकडे सनलाइट सिनेमाज,
मग इथे बसण्यासाठी सोफा वगैरे चांगला दिलाय आणि खाली जो किड्स प्ले एरिया दाखवला होता तो बघा आता चालू झालाय बहुतेक. आणि या साईडला आहे थिएटर मल्टिप्लेक्स. हे बघा इकडनं एंट्री आहे त्याची. इकडनं सरळ गेल्यावरती एंट्री आहे सनलाइट थिएटर. मूवी पण लागली इथे. लिफ्ट आहे तिथे पण लिफ्ट बंद आहे आता. ही पण लिफ्ट आहे एक, ही बंद आहे. बघा इथे डीजे पार्टी पण होते बहुतेक. आणि गुजराती थाळी पण मिळते इथे. हे बघा समोर आग्रह, समोरची लिफ्ट चालू आहे. आणि हे बघा इकडे बंपर कारचा गेम आहे. ह्याच्यामध्ये बसून तुम्ही एकमेकाला ही कार धडकवू शकता. हे बघा कोण कोण खेळलाय हा गेम कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे इंडोर क्रिकेटसाठी इंडोर टर्फ सुद्धा दिलंय, बंद आहे. इथे बहुतेक रिनोव्हेशनचं काम चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी बंद आहेत या मॉलमध्ये. आणि इथे बघा हे बहुतेक रेस्टॉरंट असेल पण आता बंद आहे. आणि इथल्या सगळ्या वस्तू इथंच पडून आहेत. आणि खाली हा बघा ग्लास फ्लोअर आहे, ह्याच्यावरून चालत गेलं की खालचं सगळं दिसतंय. तर मित्रांनो आलो आहे आता मॉलच्या बाहेर. इथं आतमध्ये दाखवण्यासारखं जास्त काही नव्हतं आणि बरेचसे शॉप इथले बंद आहेत, त्यामुळे काही इंटरेस्टिंग वाटलं नाही. जितकं ओपन होतं आणि दाखवण्यासारखं होतं तितकं दाखवलंय व्हिडिओमध्ये. आता चला जाऊया हॉटेलकडे. इथे समोरच हॉटेल आहे, जास्त काही लांब नाहीये, त्यामुळे इथे म्हणलं चक्कर मारून बघू, पण काही सापडलं नाही इंटरेस्टिंग. हा मॉल तसा शहरापासून खूप आउटसाईडला आहे, त्यामुळे बहुतेक इथं डेव्हलपमेंट नसेल. हे चार्जिंग स्टेशन आधी सुद्धा दाखवलंय. सकाळी इथे 2-3 गाड्या चार्ज होत होत्या, नाहीये तिथे. आणि बाजूला असा रोड आहे. तर चला जाऊया आता हॉटेलवरती, बघूया काय करायचं पुढे. तर आलोय आता हॉटेलवरती. बघा जास्त काही लांब नाही, 2 मिनिटाचं अंतर होतं. त्या हॉटेलमध्ये लॉबीच्या बाहेर हा असं लाउंज केलेला आहे छोटासा. बघा हा ओपन आहे. इथे आता ऊन लागतंय भरपूर. आणि वरतून व्ह्यू बघा, त्या रस्ता आहे मगा दाखवलेला, इथे कंटिन्यू गाड्या चालू असतात. आता रूम क्लिनिंगचं काम चालू आहे आमच्या रूममध्ये, त्यामुळे इथे लॉबीमध्ये वेट करतोय तोपर्यंत. समोर बघा सगळ्या कंट्रीचे क्लॉक लावलेले आहेत इथे. बघा इथे इंडिया आहे, इथे हाँगकाँग, टोकियो त्या साईडला सुद्धा आहेत. आता त्या पिलरमुळे दिसत नाही ना आपल्याला. हे डेकोरेशन किती मस्त केलेलं आहे इथं. हे पूर्ण लाइटिंग लावल्यात वरून, तर हे रात्री जास्त चांगलं दिसेल, दिवसा इथे रिफ्लेक्शन येत आहे. चला झाली रूम क्लिनिंग, जाऊया आता रूम मध्ये. पुढच्या रूम मध्ये गेले तर आता ते रूम क्लिनिंग करत. आपल्या रूमचं झालंय, कार्ड लावून बघतोय पण रूम ओपनच होत नाही, एरर दाखवतोय काहीतरी. बहुतेक रिसेप्शनला जाऊन चेक करावं लागेल. चला रिसेप्शनला जाऊया परत. आता बघूया करून. ओके, मिशन सक्सेसफुल. आपल्याला माणिक चौकात जायला अजून भरपूर वेळ आहे. माणिक चौक जो आहे तो संध्याकाळी 6 नंतर चालू होतो आणि 8 नंतर तशी तिथे भरपूर गर्दी वाढायला सुरुवात होते, त्यामुळे आपल्याला अजून भरपूर वेळ आहे आणि आपण संध्याकाळी निघणार आहोत माणिक चौकाकडे. अडकलेलो आहे ट्रॅफिकमध्ये, कारण हा सेम जो रोड आहे तो एअरपोर्टकडे पण जातो, त्यामुळे या रोडवरती कायमच ट्रॅफिक असतं. हा बघा अहमदाबादमधील दिल्ली दरवाजा, लाईट वगैरे लावून व्यवस्थित हायलाईट करून ठेवलाय. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहोत आपण माणिक चौकामध्ये. पाठीमागे बघू शकता इकडे सगळे खायचे शॉप आता चालू झालेत आणि इथे गर्दी पण भरपूर आहे, त्यामुळे आवाज थोडासा व्यवस्थित येणार नाही. आता आपण इथून फिरायला सुरुवात करूया. चला आता बघूया काय काय मिळतं इथे. आणि इथे येण्यासाठी रस्ता खूपच छोटा आहे. हे बघा इकडे सगळे लोक खात आहेत. बघा मित्रांनो इकडे सगळे शॉप्स आहेत. हे बघा इथे पलीकडे या साईडला सुद्धा आहेत. हे बघा इथे मिळतो जामुन शॉट. बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, जामुन शॉटचे भरपूर शॉप्स आहेत इथे.
इथे आपल्याला एक दुकान भेटलंय, जलेबी फाफडा. गुजरात मध्ये आलोय आणि जलेबी फाफडा नाही घेतला तर कसं होईल. बघा इथे बनवतात ते फाफडा आणि इथे तळण्याचं काम चालू आहे. बघा इथे गरम गरम जिलेबी तळतात आहे. चला आपण आता थोडंसं टेस्ट करून बघूया कसं. आणि जलेबी बघा कशी सोडतात आहे. तांब्याला होल केलेला आहे खालून. मित्रांनो आपण घेतलेला आहे इथं जलेबी फाफडा आणि याच्यासोबत हा दिला आहे कांद्याची चटणी आहे कसली तरी. ही हिरवी चटणी आहे आणि मिरची पण दिली आहे सोबत. तर चला टेस्ट करून बघूया आता कशी आहे टेस्ट. सांग. टेस्ट छान आहे, मी पण खाऊन बघतो आता. टेस्ट मस्त आहे मित्रांनो, कारण पाठीमागे फ्रेश बनतोय आणि आपण गरम गरमच घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त लागतो. आणि ही जिलेबी पण शुद्ध तुपातली आहे, त्यामुळे टेस्टला एकदम भारी लागते आणि गरम आहे. या दिलेल्या दोन्ही पण चटण्या एक नंबर लागतात ते, आणि त्याच्यासोबत मिरची. ही चटणी कशाची माहिती नाही, ही तर कांद्याची आहे. ही हिरवी चटणी कशाची माहिती नाही, पण टेस्टला एकदम मस्त आहे. चला आता जामुन शॉट पण ट्राय करून बघूया. हे बघा यांचं मेनू कार्ड. जामुन शॉट आहे 40 रुपयाला. बाकी फ्रूटचे पण शॉट्स आहेत इथे, पण जामुन शॉट इथे फेमस आहे. चला ट्राय करून बघूया. मित्रांनो हे बघा इथे आहे आझाद शेववाला. 1952 पासून यांचं दुकान आहे आणि शेवचे प्रकार बघा किती मिळतात इथे. आलेला आहे आपला जामुन शॉट. बघा लास्टला कडेने मीठ आणि तिखट लावलंय. दिसायला तर एकदम मस्त दिसतोय. ट्राय करून बघूया कसा लागतोय. पूर्ण रिअल जांभळापासून बनवलेला आहे. त्याच्यात काय आर्टिफिशियल असं फ्लेवर वगैरे टाकलेलं नाही. पूर्ण रिअल जांभळाचा हा पल्प आहे, त्यामुळे एकदम मस्त लागतो. कसं लागतं खूप छान आहे. बघा इथं लिहिलं पण आहे नो सोडा और नो फ्लेवर इज ऍडेड. रिअल पल्प वापरतात ते. इकडे काय मिळतंय बघा मित्रांनो, पाणीपुरीची गाडी आहे. इथे छोलेपुरी मिळतीये, आलू पराठा सुद्धा होता तिथे. फळं पण मिळत आहेत. चिक्केची पण गाडी आहे इथे. ते मिळत आहे कचोरी आणि समोसा. गिरीश कोल्ड ड्रिंक्स. इथे लस्सी वगैरे फेमस आहे आणि इथे मंदिर पण आहे एक. कशाचं मंदिर आहे आता नाव वाचून तर समजत नाहीये. इथे समोर सँडविच मिळतंय, चला ट्राय करून बघूया. यांचं मेनू कार्ड बघा मित्रांनो. इथे सँडविच आणि दाबेली मिळते. आपण पण इथून काहीतरी ट्राय करून बघूया. आपला आता व्हेज सँडविच तयार होतोय. विदाउट ग्रिल घेतलंय. नॉर्मल ट्राय करून बघूया कसं लागतंय. ब्रेडच्या सगळ्या बॉर्डर यांनी काढून टाकल्यात. आपण पण ब्रेड पिझ्झा केलेला तेव्हा ब्रेडच्या सगळ्या कडा काढून टाकलेल्या, त्यामुळे तो खायला चांगला लागतो. बटर लावतायत त्याला. हिरवी चटणी. दुसऱ्या साईडने पण हिरवी चटणी लावली. आता काकडी ठेवतात ते. हमारा दरवाजा नाम सुना, अहमदाबाद का बाग दरवाजा है। हाँ वो जब मोहम्मद साहब बादशाह दरवाजा बनाते थे ना, तो उस टाइम एक साधु था, उसका नाम मानेकनाथ बाबा था। हाँ उसका नाम मानेक चौकिया वो के हिसाब से। सारे सिलता था सुबह में, अच्छा शाम को छोड़ देता था। ओके. तो इस तरह से जो मोहम्मद साहब ऐसा कोट बना रहे थे ना, फूट मतलब उसमें फूट। कोट टूट जाते हैं। हाँ दीवार सब बनाता था कोट, हाँ वो टूट जाते हैं। अच्छा इनकी यहाँ पे मड़ी है इनकी, माने ओके.
कसं लागतंय? चला आता मी खाऊन बघतो. एकदम मस्त टेस्ट आहे. ब्रेड पण एकदम फ्रेश आहे. याच्यात वापरलेले काकडी किंवा कांदा असेल, टोमॅटो असेल, ते सुद्धा फ्रेश आहे. त्यामुळे टेस्ट मस्त लागते. आणि ह्याच्यावरती उद्या शेव टाकलेली आहे, एकदम कुरकुरीत लागते. मस्त आहे, फ्रेश आहे. हे यांच्या शॉपचं नाव आहे तृप्ती सँडविच. 1991 पासून आहे इथे. हे बघा, हे असा शॉप आहे. आणि हे काका आहेत, सँडविच बनवतात. या काकांनी आपल्याला अजून एक माहिती दिली आहे. तर ही जी समोर बिल्डिंग दिसतीये, हा आहे स्टॉक एक्सचेंज. म्हणजे मुंबईला BSE होण्याच्या आधी इथे ही बिल्डिंग स्टॉक एक्सचेंज म्हणून वापरली जायची. आता ही बघा बंद आहे. आता स्टॉक एक्सचेंज मुंबईमध्ये वर्किंग आहे. ही आहे माणिक चौकामध्ये. या साईडला माणिक चौक आहे. मेन चौकाचं जे नाव आहे ते या साईडला आहे. आणि आतमध्ये इकडे पूर्ण खाऊ गल्ली आहे. आणि इथे मध्ये ही बिल्डिंग. आणि अजून एक गोष्ट, इथे अहमदाबादमध्ये जी पोळ सिस्टीम बनायची सुरुवात झाली ती इथने झाली. ही बघा, ही मुहूर्त पोळ म्हणून जी समोर दिसते ही अहमदाबादची पहिली पोळ म्हणून ओळखली जाते. आणि हे सुद्धा माणिक चौकात आहे बघा. अशा ऐतिहासिक जागा इथे माणिक चौकात तुम्हाला बघायला मिळतील. इथे खाणं पिणं तर आहेच, पण त्यासोबत अशा जागा सुद्धा आहेत ज्या जुन्या काळातल्या आहेत. चला जाऊया आता पुढच्या स्टॉलकडे, बघूया काय मिळतंय आपल्याला खायला. हे बघा, इकडे फॉरेनर सुद्धा पाणीपुरी खातात. आता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी पावभाजी सेंटर. आपल्याला त्या काकाने सांगितलंय की इथली पावभाजी खूप फेमस आहे. आणि इकडे गर्दी बघून तुम्ही समजू शकता खरंच फेमस आहे. आपण सुद्धा आता ट्राय करून बघूया. बघू शकता गर्दी चारही साईडला, इकडे आणि इकडे भरपूर गर्दी आहे. आम्हाला इथे टेबल भेटलाय. आता बघूया, आपण ऑर्डर पण दिलेली आहे. ऑर्डर आल्यावरती दाखवतो टेस्ट कशी आहे. आलेली आहे आपली पावभाजी, टेस्ट करून बघूया. बटर बघा किती टाकलंय, मस्त बटर टाकलंय. आणि ह्याच्या सोबत इथे चटणी पण दिली कसली तरी. कशाची चटणी आहे माहिती नाही, खाल्ल्यावरच समजेल. कशी लागतीये? एकदम मस्त आहे. मी पण ट्राय करून बघतो. टेस्ट एकदम मस्त लागते. चला संपूया आता ही पावभाजी. मित्रांनो, इथे ना थांबायला पण जागा नाही, सारखं चालत राहावं लागतंय. आम्ही आता पावभाजी खाऊन बाहेर आलो आणि आता पुढे चाललोय. गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे इथे. जास्त करून गर्दी जामून चाट, पावभाजी, सँडविच, सगळ्या स्टॉलवर जवळपास गर्दी आहे. बार्बेक्यू, पनीर टिक्का पण मिळतोय. थांबायला सुद्धा जागा नाही तिथे. खरवस मिळते इकडे. पूर्ण शेव, जलेबी, फाफडा, पूर्ण ह्याचीच लाईन आहे. इकडे दुसरं काही मिळत नाहीये. इकडे फाफडा बनवण्याची तयारी चालू आहे. इकडे समोर सुद्धा जलेबी, फाफडा, गाठिया. इकडे बाजार सुद्धा भरलाय, ते सुद्धा तेच आहे. बघा मित्रांनो, हे सगळं आपल्या पुण्याच्या तुळशीबागेसारखंच आहे मार्केट. ते गर्दी पण भरपूर आहे. इथे आतमधले रस्ते पण इतके छोटे आहेत तर तुम्ही कार वगैरे घेऊन येऊ नाही शकत. तुमची जर स्वतःची कार असेल तर इकडे कार आतमध्ये येऊ सुद्धा नका. कार कुठेतरी पार्क करून तुम्ही ऑटो वगैरे करून या, कारण इकडे जागा अजिबात नाहीये. इथे चालायला पण जागा नाहीये. गाडी तर येणार. मार्केट चांगले आणि खाण्यासाठी भरपूर व्हरायटी आहेत इथे. आणि जिथे आम्ही पावभाजी खाल्ली त्याच्याच पाठीमागे एक घोटाळा डोसा म्हणून एक आयटम होता, पण तिथे वेटिंग भरपूर होती. आमचा काही नंबर लागला नाही तिथे, त्यामुळे आम्हाला तर तो ट्राय करायला नाही भेटला. तुम्ही इकडे कधी आलात तर तो नक्की ट्राय करून बघा. पण आपण बाकीचे भरपूर गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. मित्रांनो, आपण घेतोय आता हिंग सेव डाळ. इथली फेमस आहे बघा. इथे नाही बघा, अहमदाबादच्या पोळ. आणि तारक मेहताचं जे मोस्ट ऑफ द शूटिंग होतं अहमदाबाद मधलं ते इकडच्याच पोळमध्ये होतं.
सुंदरलाल वगैरे जे बसून खात असतात एखाद्या स्टॉलच्या साईडला किंवा चहा वगैरे पित असतात, ते अशाच एखाद्या पोळमध्ये झालेलं असतं. या जुन्या काळातल्या सगळ्या बिल्डिंग आहेत आणि या पोळमधून चालताना खूप भारी वाटतंय. दिवसा इकडे सराफ मार्केट असतं आणि रात्री खाऊ गल्ली चालू असते, त्यामुळे ही पोळ कधीच बंद होत नाही. 24 तास काही ना काही इथे चालूच असतं. बघा, ही आजूबाजूला जी हे दुकान आहेत हे सगळे इथे सराफांचे दुकान आहेत. आम्ही चाललोय आमच्या कॅबच्या पिकअप पॉइंट कडे. इथं संक्रांतीसाठी आतापासूनच पतंग यायला सुरुवात झाली, कारण इथे संक्रांतीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याला पतंग महोत्सव म्हणतात आणि हा पतंग महोत्सव यावर्षी 14 तारखेपासून चालू होणार आहे, असं आम्हाला त्या काकांनी सांगितलं तिथे सँडविच खाताना. ते म्हणत होते की 14 तारखेपर्यंत थांबून जा, पतंग महोत्सव बघून जा, पण आपल्याला इतक्या उशिरापर्यंत थांबायला नाही जमणार. आणि हा बघा, हा आला रायपूर दरवाजा. इथून आपल्याला आता कॅब भेटेल. आतमध्ये कॅब येत नाही तिकडे. बघा, इकडनं आलो आपण. आपला आता माणिक चौकातला लास्ट स्टॉप आहे. इथं या दुकानाचं काही नाव नाहीये, पण इथं भजे खूप फेमस भेटतात. म्हणजे इथले भजे खूप प्रसिद्ध आहेत. तर आपण पण आता भजे घेऊया. बघा, पाठीमागे आहे ते भजेवाल्यांचं दुकान. आपण इथून भजे घेतोय, फेमस आहे इथे आणि आपण सुद्धा ट्राय करून बघूया. मित्रांनो, आता बसलेलो आहे रिक्षामध्ये. भेटली रिक्षा आपल्याला. आता निघालाय हॉटेलकडे. चला जाऊया. आणि आता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे काय ट्रॅफिक तर नसेल. बघूया किती वेळात पोहोचतोय आपण. बघा मित्रांनो, साबरमती रिव्हरफ्रंट कसलं भारी डेकोरेशन केलंय. तर मित्रांनो, आता पोहोचलेलो आहे हॉटेलवरती. आता पोहोचता पोहोचता रात्रीचे 10:30 वाजलेत आपल्याला. आणि आजचा हा माणिक चौकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.